खरं खरं सांग. हे तुझ्याकडे कुठून आले? सांग, नाहीतर मी आत्ता पोलिसांना फोन करतो. डॉक्टरच्या आवाजात राग नव्हता, तर एक विचित्र थरथर आणि भीती होती. त्याने माझ्या लहान बहिणीच्या थरथरत्या हातांमधून ते जुने आणि घासलेले लॉकेट हिसकावून घेतले होते. मी भयंकर घाबरलो होतो की कदाचित तो आम्हाला चोर समजेल. माझी बहीण घाबरून माझ्या मागे लपली होती. डॉक्टर साहेब, हे आमचेच लॉकेट आहे. आम्ही काही चोरी केली नाही, मी ओरडून म्हणालो आणि पुढे सरकलो, जेणेकरून माझ्या बहिणीला वाचवू शकू. पण डॉक्टरची नजर फक्त त्या लॉकेटवरच खिळली होती. जणू त्याने वर्षांपूर्वीचं कोणतं हरवलेलं स्वप्न पाहिलं असे. त्याच्या कपाळावर घाम आला होता. खोटं बोलू नकोस मुला. हे लॉकेट काही साधारण नाही. हे तर वर्षांपूर्वी कुठेतरी हरवले होते. हे तुमच्यासारख्या लोकांच्या हातांपर्यंत कसे पोहोचू शकते? त्या वातावरणात मृत्यूसारखी शांतता पसरली होती. तेथे स्ट्रेचरवर माझी आई शेवटचे श्वास घेत होती, जिचे जीवन आणि मृत्यूचा निर्णय आता या लॉकेटशीच जोडला गेला होता. माझे नाव प्रतीक आहे. मी अशा घरात जन्माला आलो जिथे इच्छा जन्म घेताच मरून जातात. गरिबी आमच्या घराच्या उंबरठ्यावर अशी बसली होती, जणू ती अनाहूत पाहुणी नव्हे, तर त्या घराची मालकीनच आहे. माझे बाबा माझ्या लहानपणीच या जगातून निघून गेले होते. त्यांचा चेहरा मला नीट आठवतही नव्हता. फक्त एक धूसर छायाचित्र माझ्या मनात होते. पण जेव्हा वडिलांची सावली डोक्यावरून उठते, तेव्हा जगाचं ऊन खूप तीव्र वाटू लागतं. तरीही आमच्या आईने आमच्यासाठी स्वतःला एखाद्या घनदाट झाडाच्या सावलीसारखे केले होते. आईने आम्हाला कष्टाने मोठे केले होते. ती आमच्यासाठी फक्त आई नव्हती, तर संपूर्ण जग होती. ती सकाळी लवकर उठायची आणि लोकांच्या घरी जायची. कधी कोणाची भांडी धुवायची, तर कधी कोणाचे कपडे. संध्याकाळी जेव्हा ती थकून घरी यायची, तेव्हा तिच्या हातात आमच्यासाठी भाकरी आणि डोळ्यात माया चमकत असायची. आमचे जीवन खूप कष्टाने चालत होते, तरीही आम्ही आनंदात होतो. आई आमच्यासाठी घरकाम करायची आणि आमचे सर्व खर्च उचलायची. कसे बसे मी इंटर पास केला, पण परिस्थितीने पुढे शिकण्याची परवानगी दिली नाही. घरच्या चुलीला थंड होऊ न देण्यासाठी मलाही हातपाय मारावे लागले. खूप शोधाशोध केल्यानंतर मला शहरातील एक चांगल्या प्रकारच्या हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम मिळाले. हॉटेलच्या मागच्या भागात बसून खाल्लेल्या भांड्यांचा ढीग साफ करणे हे माझे रोजचे काम झाले होते. हातात साबणाची जळजळ आणि पाण्याची थंडी रुतली होती. पण महिन्याच्या शेवटी मिळणारे थोडे पैसे जेव्हा मी आईच्या हातावर ठेवायचो, तेव्हा मला वाटायचे की मी संपूर्ण जग जिंकले आहे. मला माझ्या आईला जीवनातील सर्व सुख द्यायचे होते. मला हवे होते की तिने आता काम करणे सोडून घरी आराम करावे. पण कदाचित आमच्या नशिबाच्या पुस्तकात गरिबीची शाई खूप जाड होती. माझ्यापेक्षा लहान एक बहीण होती, जिचे वय फक्त 12 वर्ष होते. तिचे नाव सौम्या होते. ती खूप समजूतदार आणि गोड मुलगी होती. आम्हा दोघांचे प्राण आमच्या आईमध्ये वसले होते. सौम्या सरकारी शाळेत शिकत होती. तिला शिकण्याची खूप आवड होती आणि ती अनेकदा रात्री दिव्यांच्या मंद उजेडात आपला होमवर्क करायची. मला हॉटेलमधून कमी पगार मिळायचा, पण माझी आई त्यातही गुजराण करून घ्यायची. ती स्वतः सुकी भाकरी खाऊन घ्यायची, पण आमच्यासाठी चांगले जेवण वाचवून ठेवायची. तिने कधी आपल्या गरजांचा उल्लेख केला नाही. तिचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले असायचे, त्यावर ठिकळी लावलेली असायची. तिच्या चपला देखील घासल्या गेल्या होत्या. पण आमच्या मागण्या पूर्ण करण्यात ती कधीही मागे हटायची नाही. वेळ आपल्या गतीने चालला होता की एक दिवस अचानक आमच्यावर संकटाचे ढग गरगरू लागले. आईची तब्येत अचानक खराब राहू लागली. सुरुवातीला तिला हलकीशी डोकेदुखी राहायची, ज्याला ती थकव्याचे नाव द्यायची. ती डोक्यावर घट्ट कपडा बांधायची आणि मग कामाला निघून जायची. मी तिला म्हणायचो की आई, आज सुट्टी घे,
तर ती हसून म्हणायची की जर मी घरी बसले तर घर कसं चालेल. पण नंतर दुखणे खूप वाढले, तिला चक्कर येऊ लागली आणि अनेकदा काम करताना ती पडता पडता वाचायची. मी आईला लोकांच्या घरी कामाला जाण्यापासून थांबवली. मी तिला शपथ देऊन सांगितले की आता मी स्वतः काम करेन आणि जास्त मेहनत करेन. तू फक्त घरी आराम कर. माझ्या जिद्दीपुढे तिने हार मांडली, पण तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसायची. आता घरची सारी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती. हॉटेलचा मालक खूप कडक स्वभावाचा माणूस होता आणि कामाचा भार देखील खूप होता. पण आईसाठी मी सर्व काही सहन करत होतो. हळूहळू आईची तब्येत आणखी जास्त खराब राहू लागली. ती स्वतःचा उपचारही करवत नव्हती. तिला नेहमी ही चिंता वाटायची की आमचे खर्च पूर्ण व्हावेत आणि आम्ही दोघे भाऊ बहीण भुकेले राहू नये. जेव्हा मी आईला औषधं घेण्याचं बोलायचो तेव्हा ती म्हणायची की मी ठीक आहे बेटा, औषध कशासाठी घेऊ, फक्त थोडीशी कमजोरी आहे. ती आम्हाला दिलासा द्यायची. पण तिचा पिवळा पडत चाललेला चेहरा पाहून मला काही वेगळीच गोष्ट समजत होती. मी आणि सौम्या जाणत होतो की आईची कमजोरी वाढत चालली आहे. रात्री जेव्हा आम्ही झोपायचो तेव्हा मी अनेकदा आईच्या कन्याचा आवाज ऐकायचो. ती आपले दुखणे लपवण्यासाठी तोंडात कपडा दाबून घ्यायची, जेणेकरून आमची झोप बिघडू नये. हे पाहून माझे काळीज फाटायचे. पाहता पाहता आईच्या डोक्यात भयंकर दुखणे होऊ लागले आणि उलट्या देखील सुरू झाल्या. आता ती त्या दुखण्याला सहनही करू शकत नव्हती. एका रात्री दुखणे वाढल्यावर ती जोर जोरात ओरडू लागली. ती आपले डोके भिंतीवर आपटू लागली. मी आणि सौम्य भयंकर घाबरलो. मी धावत जाऊन शेजारच्या काकूला बोलावून आणले, पण तीही काही करू शकली नाही. आईची स्थिती पाहून माझे हातपाय थरथरू लागले. त्यावेळी माझ्याजवळ फक्त काही रुपये होते. मी आईला लगेच रिक्षात बसवून जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तेथील दृश्य पाहून मी आणखीनच घाबरलो. रुग्णांची मोठी गर्दी होती आणि डॉक्टरांची बेफिक्री आपल्या शेवटच्या टोक्यावर होती. तेथे कोणी विचारणारे नव्हते. आम्ही तासनतास रांगेत उभे राहिलो. जेव्हा आमची वेळ आली तेव्हा डॉक्टरने आईची नाडीही नीट तपासली नाही. फक्त थोडीफार चौकशी करून काही औषधं लिहून दिली आणि सांगितले की हे घ्या, आपोआप ठीक होईल. डॉक्टर साहेब, माझी आई खूप त्रासात आहे, त्यांना ॲडमिट करा, मी त्याला विनंती केली. डॉक्टरने बेफिक्रीने सांगितले की येथे बेड रिकामे नाहीत. ही औषधे खाऊन घ्या, आराम पडेल. त्यांनी 2 दिवसांची औषधं दिली आणि आम्हाला घरी पाठवले. आम्ही निराश होऊन परत आलो. औषधं खाल्ल्यानेही फारसा फायदा झाला नाही. उलट औषधाचा परिणाम संपताच दुखणे पूर्वीपेक्षा जास्त वाढले. आईचे दुखणे वाढत चालले होते आणि आम्हा दोघं भाऊ बहिणींची काळजीही. सौम्या आईच्या डोक्याजवळ बसून सारी रात्र तिचे डोके दाबत राहायची आणि रडत राहायची. आई तिला धीर देण्याचा प्रयत्न करायची, पण दुखण्याच्या लाटा तिला बोलू देत नव्हत्या. घरची परिस्थिती आता खूप वाईट होत चालली होती. माझा पगार महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संपला होता. उधार मागण्याची माझी हिंमत नव्हती, कारण आधीच दुकानदारांचे कर्ज माझ्या डोक्यावर चढले होते. आईची स्थिती पाहून मी कामावर नीट लक्ष देऊ शकत नव्हतो. अनेकदा हॉटेलच्या मालकाने मला रागवले आणि नोकरीतून काढून टाकण्याची धमकीही दिली. काम करायचे नसेल तर घरी बस, मला कामचोर लोक इथे नको आहेत. त्याने सर्वांच्या समोर माझी बेइज्जती केली होती. मी रक्ताचे अश्रू पिऊन राहिलो, कारण मला पैशांची खूप गरज होती. एके संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा पाहिले की आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती आणि सौम्या तिच्या शेजारी बसून जोरजोरात रडत होती. भाऊ, आई उठत नाहीये, पहा आईला काय झाले आहे. सौम्याच्या आवाजात भीती स्पष्ट होती. मी आईला जोराने हलवले, पाण्याचे शिंतोडे मारले, पण ती अजिबात हलली नाही. तिचा श्वास उखडल्यासारखा झाला होता. मला समजले की आता पाणी डोक्यावर गेले आहे. सरकारी रुग्णालयवाले आता पुन्हा काही करणार नाहीत.
आणि आईची स्थिती आता अशी नव्हती की आम्ही आणखी वाट पाहू. माझ्याजवळ आता दुसरा काही मार्ग नव्हता याशिवाय की एखाद्या खाजगी डॉक्टरकडे जावे. पण खाजगी रुग्णालयाचे नाव डोक्यात येताच खिशातल्या रिकाम्यापणाची जाणीव मनाला खूप बोचत होती. पण मी काय करू शकत होतो? आईच्या जीवापेक्षा काहीही मोठे नव्हते. मी निर्णय घेतला की आता काहीही झाले तरी मी आईचा उपचार करणार. मी सौम्याला धीर दिला आणि आईला उचलून मोहल्ल्यातील एका खाजगी दवाखान्याकडे धावलो. तेथे डॉक्टरने थोडेफार तपासले आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य आले. त्याने सांगितले की यांची स्थिती खूप वाईट आहे. यांचा रक्तदाब खूप वाढलेला आहे आणि मेंदूची स्थितीही ठीक दिसत नाही. त्यांना लगेच एखाद्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा आणि त्यांचा MRI करवा. मला शंका आहे की यांचा आजार डोकेदुखीपेक्षा खूप गंभीर आहे. डॉक्टरच्या या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकवली होती. MRI आणि मोठे रुग्णालय हे सर्व माझ्यासाठी एखाद्या डोंगरापेक्षा कमी नव्हते. पण आईच्या डोळ्यातली मंद होत चाललेली चमक आणि सौम्याचा रडणारा चेहरा मला धीर देत होता. मी आईला तडफडताना पाहू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉटेलला जाण्याचा विचार केला. मला माहीत होते की तेथून पैसे मिळणे कठीण आहे, पण आशेची किरण अजून बाकी होती. मी विचार केला की मालकाच्या पायावर पडेन, त्यांच्या पुढे हात जोडेन की मला पुढील महिन्याचा पगार आगाऊ द्या, जेणेकरून मी आईचे टेस्ट करवू शकू. घरातून बाहेर पडताना मी आईच्या कपाळावर हात फिरवला. ते तापलेले होते. सौम्याने माझा हात धरला आणि म्हणाली की भाऊ, आई ठीक होईल ना? तिच्या निरागस डोळ्यात जो प्रश्न होता त्याचे उत्तर माझ्याजवळही नव्हते. मी फक्त डोके हलवले आणि वेगाने बाहेर निघालो. माझे हृदय भीतीने धडधडत होते. जर मालकाने पैसे दिले नाहीत तर काय होईल? जर आईला काही झाले तर आम्ही कुणाच्या आधाराने जगू? हे प्रश्न माझ्या मनात हातोड्यासारखे पडत होते. हॉटेलवर पोचल्यावर मी सरळ माझ्या मालकाच्या ऑफिसकडे गेलो. माझे पाऊल भारी होते आणि जीभ पूर्ण कोरडी झाली होती. मी दरवाजावर टकटक केली आणि आत शिरलो. मालक आपल्या खुर्चीवर बसून नोटा मोजत होते. मला पाहून त्यांनी भुवया वर चढवल्या. काय काम आहे प्रतीक? आता तर कामाचा वेळ नाही, मग तू येथे काय करतोयस? त्यांनी खूप कडक आवाजात विचारले. मी थरथरत्या आवाजात म्हणालो, शेठजी, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. लवकर सांग, माझ्याकडे वेळ नाही. सेठ साहेब, माझी आई खूप आजारी आहे. ती जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान झुलत आहे. डॉक्टरने मोठे टेस्ट करवायला सांगितले आहे. मला पैशांची खूप गरज आहे. जर तुम्ही मला पुढील महिन्याचा पगार आगाऊ दिलात तर. माझे बोलणे अजून पूर्णही झाले नव्हते की शेठजींनी हाताच्या इशाराने मला थांबवले. त्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूतीची एक रेषही नव्हती. पगार आगाऊ? त्याने टोमणा मारून हसत हसत सांगितले. तुमच्यासारख्या लोकांची हीच तर समस्या आहे. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणीतरी मरत असते. गेल्या आठवड्यात तू काही रुपये उधार घेतले होतेस ना, ते अजून परत केले नाही आणि आता संपूर्ण पगार मागतोयस. शेठजी, मी तुमच्या पायावर पडतो. मी खोटं बोलत नाहीये. माझी आई मरेल जर तिचा उपचार झाला नाही. मी दिवस रात्र काम करून तुमचा एक एक पैसा फेडेन. मी त्यांच्या पायाशी बसलो आणि गयावया करू लागलो. पण दगडी हृदय वितळणारे कुठे होते? त्यांनी मला झिडकारले आणि सांगितले की हे नाटक दुसऱ्या कोणासमोर कर. माझ्याकडे येथे भीक देण्यासाठी काहीही नाही. काम करायचे असेल तर कर, नाहीतर येथून निघून जा. येथे असे अनेक मुले आहेत जे तुझ्यापेक्षा अर्ध्या पगारावरही आनंदाने काम करतील. त्यांचे शब्द माझ्या हृदयावर खंजिरासारखे लागले. मी रिकाम्या हाताने आणि तुटलेल्या आशेने हॉटेलमधून बाहेर पडलो. आज मला या जगाची क्रूरता कळली होती. बाहेर रस्त्यावर गाड्या धावत होत्या. लोक आपल्या कामात बुडाले होते.
कुणालाही कल्पना नव्हती की एक गरीब मुलगा आपल्या आईच्या जीवनाची भीक मागून रिकाम्या हाताने परत येत आहे. संध्याकाळी जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा घराबाहेर काही स्त्रिया जमल्या होत्या. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी धावत आत गेलो. आई खाटेवर पडली होती आणि तिचा श्वास खूप फुलला होता. ती भानावर नव्हती. तिला लगेच रुग्णालयात घेऊन जा बेटा, तिची स्थिती खूप बिघडत चालली आहे, शेजारची काकू म्हणाली. माझ्याजवळ आता विचार करण्याचाही वेळ नव्हता. मी आईला खांद्यावर उचलले आणि रस्त्याकडे धावलो. सौम्या देखील माझ्यासोबत चप्पल न घालताच धावली. एक रिक्षा थांबवली आणि आईला घेऊन शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयाकडे निघालो. माझ्या खिशात तेच काही रुपये होते जे कदाचित रिक्षाच्या भाड्यातच संपले असते. पुढे काय होईल याची मला काही कल्पना नव्हती. फक्त एकच जिद्द होती की कशाही प्रकारे आईला वाचवायचे आहे. रुग्णालयाची देखणी इमारत पाहून चांगल्या चांगल्या गरिबांच्या डोळ्यांसमोर अंधार येतो. आमच्यासारख्या लोकांसाठी ही जागा एखाद्या भयान भागापेक्षा कमी नव्हती. पण मृत्यूची भीती प्रत्येक दारापेक्षा जड असते. मी आईला घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरलो. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ इकडे तिकडे धावत होते. मी एक स्ट्रेचर ओढले आणि आईला त्यावर झोपवले. डॉक्टर, डॉक्टर, कोणीतरी माझ्या आईला पहा, मी ओरडलो. एक नर्स आली आणि तिने आईचे रक्तदाब तपासले. मग एक ज्युनियर डॉक्टर आला. त्यांनी काही तपास केले आणि सांगितले की यांच्या मेंदूत काही अडचण दिसत आहे. लगेच सिटी स्कॅन आणि MRI करावे लागेल. आधी जा काउंटरवर जाऊन फी जमा करा आणि मग पुढची टेस्ट होती. ही तीच गोष्ट होती जिची मला भीती वाटत होती. फी ही भिंत होती जी जीवन आणि मृत्यूच्या मध्ये उभी होती. डॉक्टर साहेब, मी रडत म्हणालो, माझ्याजवळ आत्ता पैसे नाहीत. तुम्ही उपचार सुरू करा. मी कुठून तरी व्यवस्था करेन. देवासाठी माझ्या आईला वाचवा. डॉक्टरने फाईल बंद केली आणि माझ्याकडे पाहिले. पहा भाऊ, हे काही सरकारी रुग्णालय नाही. येथे नियम खूप कडक आहेत. जोपर्यंत टेस्ट होणार नाहीत तोपर्यंत आजार काय आहे हे आम्हाला कसे कळेल? आणि टेस्ट होण्यासाठी तर पेमेंट करणे गरजेचे आहे ना. मी माझी खिशातली रक्कम दाखवत म्हणालो की पहा, माझ्याजवळ फक्त हे काही पैसे आहेत. हेच शिल्लक आहे. हे घ्या, बाकीचे नंतर मी देतो. वचन देतो. डॉक्टरने खेदाने डोके हलवले आणि तेथून निघून गेला. मी तिथेच आईच्या स्ट्रेचर जवळ उभा राहिलो. आईचा हात माझ्या हातात होता, जो आता थंड पडत चालला होता. सौम्या माझ्या शर्टाचा कोपरा धरून उभी होती आणि तिचे डोळे प्रश्न विचारत होते की भाऊ आता काय होईल. तेवढ्यात आईचे हलकेसे डोळे उघडले. मी मनातल्या मनात देवाला आठवत म्हणालो, हे देवा, गरीब असणे एवढा मोठा गुन्हा आहे का? माझ्या आईला जगण्याचा काही हक्क नाही का? मी स्ट्रेचर जवळ उभा थरथरत होतो आणि माझी नजर डॉक्टरच्या पाठीवर खेळली होती, जो आम्हाला निराशेच्या अंधाराच्या विहिरीत ढकलून गेला होता. रुग्णालयाच्या गल्लीत एक विचित्र वास होता, जो औषधे आणि मृत्यूच्या भयाने मिळून तयार झाला होता. मी एकदा पुन्हा धीर गोळा केला आणि रुग्णालयाच्या रिसेप्शनकडे धावलो, जेथे एक वयस्कर माणूस कॅम्प्युटरवर काही टाईप करत होता. बाबा, देवासाठी माझी गोष्ट ऐका, मी काउंटरवर हात ठेवत म्हणालो. माझ्या आवाजात एवढं दुःख होतं की तो दचकून माझ्याकडे पाहू लागला. काय अडचण आहे बेटा? आरडाओरडा का करतोयस? त्याने आपला चष्मा वर चढवत विचारले. त्याच्या वागण्यात सहानुभूती कमी आणि असहाय्यता जास्त होती. माझी आई मरत आहे. डॉक्टरने सांगितले आहे की आधी फी जमा करा, मगच टेस्ट होती. माझ्याजवळ आता पैसे नाहीत, पण मी वचन देतो की एक एक पैसा फेडे. तुम्ही फक्त उपचार सुरू करायला सांगा. मी एका श्वासात सर्व काही सांगितले आणि आशेने भरलेल्या नजरेने बाबांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. त्या माणसाने एक लांब श्वास घेतला आणि कीबोर्डवर टाईप करणे थांबवले.
तो खुर्चीवर टेकून बसला आणि स्पष्ट आवाजात म्हणाला की बेटा, हे खाजगी रुग्णालय आहे. हे काही सरकारी रुग्णालय किंवा दान केंद्र नाही. येथे सर्व सिस्टम कॅम्प्युटरवर आधारित आहे आणि जोपर्यंत सिस्टीममध्ये फीची नोंद होणार नाही तोपर्यंत मशीन चालणारच नाही. मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. तू जा आणि मालकाशी बोल किंवा एखाद्या मोठ्या डॉक्टरशी भेट. बाबाजी, मी माझ्या आयडेंटिटी कार्डची कॉपी येथेच ठेवतो. मी खरे बोलतो आहे. मी कुठेही पळणार नाही. माणुसकीच्या नात्याने तरी माझ्या आईचा उपचार करा. माझ्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले होते. येथे रोज शेकडो लोक माणुसकीचा दाखला देत असतात. जर आम्ही सर्वांचे मोफत उपचार करू लागलो तर हे रुग्णालय बंद होईल. जा, कुठून तरी पैशांची व्यवस्था कर, नाहीतर रुग्णाला घेऊन इथून निघून जा. आम्ही इथे मृतदेह ठेवण्याचे जबाबदार नाही. त्यांच्या कठोर आवाजाने माझ्या हृदयावर हातोडा मारला. कसे घेऊन जाऊ? ती चालूही शकत नाही. मी अचानक ओरडलो. माझ्या आरोळी ऐकून तेथे उभा असलेला एक सिक्युरिटी गार्ड माझ्याकडे वळला. ए मुला, हळू बोल. हे रुग्णालय आहे, कोणतेही मच्छी बाजार नाही. चल, बाहेर निघून जा इथून. गार्डने माझ्या बाहूला घट्ट पकडले. त्याची पकड लोखंडासारखी कठोर होती. मला स्पर्श करू नका. माझी आई आत पडली आहे. मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. मी माझा भाऊ सोडवण्याचा प्रयत्न केला, पण कमजोरी आणि भुकेने माझ्या शरीरातील शक्ती पिळून टाकली होती. गार्डने मला धक्का दिला आणि मी लडखडत पडलो. नाटक करू नको. डॉक्टर साहेबांनी सांगितले आहे की जागा रिकामी करा. तुम्ही लोक फक्त रस्ता अडवून उभे राहता. दुसऱ्या रुग्णांना त्रास होत आहे. मी वळून पाहिले. सौम्य आईच्या स्ट्रेचरजवळ उभी होती आणि आईचा हात आपल्या दोन्ही छोट्या हातात धरून होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धारा लागली होती, पण ती शांत होती. कदाचित तिचा गळा रडल्याने सुकला होता. सिक्युरिटी गार्ड स्ट्रेचरला धक्का देऊ लागला. काय करत आहात? सोडा माझ्या आईला. मी त्यांच्याकडे धावलो, पण दुसऱ्या गार्डने माझा रस्ता अडवला. स्वतः घेऊन जाल की आम्ही उचलून बाहेर फेकू. गार्डच्या डोळ्यात रक्त उतरले होते. ते आम्हाला कचऱ्यासारखे बाहेर काढू इच्छित होते. माझ्याजवळ आता कोणताही मार्ग नव्हता. मी माझी इज्जत, माझा राग, सर्व काही गिळून टाकले. मी स्ट्रेचर जवळ गेलो आणि ते स्वतःच ढकलू लागले. सौम्या माझ्या सोबत चालली होती. मी स्ट्रेचर रुग्णालयाच्या गेटजवळ भिंतीच्या कडेला उभा केले. रस्त्यावर ट्रॅफिकचा आवाज कान फाडत होता आणि येथे फुटपाथवर माझी आई जीवनाची शेवटची लढाई लढत होती. सौम्या अचानक माझ्या गळ्यात पडली आणि रडू लागली. भाऊ, आईला वाचवा. ती आपल्याला सोडून जात आहे. पहा, तिचे शरीर थंड होत चालले आहे. तिचे हुंदके माझ्या हृदयाला चिरत होते. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला, पण माझे स्वतःचे हात थरथरत होते. मी काय करू सौम्या? माझ्याजवळ आता काहीही नाही. मी हारलो आहे. मी एक निकामी मुलगा आहे जो आपल्या आईसाठी औषधही आणू शकत नाही. माझ्या आवाजात हार होती. नाही भाऊ, तुम्ही हिंमत हारू नका. आपण आईला मरू देऊ शकत नाही. सौम्याने डोके वर केले आणि अश्रू पुसले. तेवढ्यात तिचा हात गळ्यातल्या लॉकेटवर गेला. हे तेच लॉकेट होते जे आईने आपल्या आजारांच्या दिवसात तिला दिले होते आणि स्पष्ट सांगितले होते की ते नेहमी जपून ठेव. सौम्याच्या डोळ्यात विचित्र चमक आली. तिने पटकन ते लॉकेट काढले. ते एक जुने खराब झालेले चांदीचे लॉकेट होते, ज्यावर निळ्या रंगाचा साधारण दगड बसवलेला होता. पाहताना त्याची काही खास किंमत दिसत नव्हती. भाऊ, हे लॉकेट विकूया. सौम्याने ते लॉकेट माझ्याकडे वाढवले. मी खेदाने लॉकेट पाहिले. अरे पागल, हे तर फक्त चांदीचे साधारण लॉकेट आहे. याच्या बदल्यात आपल्याला काही पैसेही मिळणार नाहीत आणि आईच्या उपचारासाठी तर लाखो लागतायत. हे व्यर्थ आहे. नाही भाऊ, आई म्हणायची की हे खूप मौल्यवान आहे. ही तिची सर्वात प्रिय वस्तू आहे. कदाचित एखादा डॉक्टर ते ठेवेल आणि उपचार सुरू करेल. सौम्याच्या निरागसपणावर मला रडू आलं. ती बुडत्याला काठीचा आधार समजत होती.
सौम्या, पागल बनू नकोस. डॉक्टर पैशांचे भुकेले असतात. त्यांना भावना किंवा जुनी खूण यांच्याशी काहीही संबंध नसतो. मी डोके खाली घातले. नाही भाऊ, मी मी प्रयत्न करेन. मी माझ्या आईला असे मरू देणार नाही. सौम्याच्या वागण्यात अचानक एक विचित्र शक्ती आली होती. ती वेगाने रुग्णालयाच्या गेटकडे धावली. सौम्या, थांब. ते तुला आत जाऊ देणार नाहीत. मी तिच्या मागे धावलो. आईला असे फुटपाथवर एकटी सोडणे धोकादायक होते, पण बहिणीला थांबवणेही गरजेचे होते. गेटवर उभ्या गार्डने सौम्याला थांबवण्यासाठी हात पुढे केला. अरे, ही छोटी मुलगी कुठे जात आहे? पण सौम्या एखाद्या चपळ मांजरीसारखी त्यांच्या हातांच्या पकडीतून निसटली. गार्ड तिला पकडण्यासाठी वळला तेव्हा मी समोर आलो. मी गार्ड समोर हात जोडले की भाऊ, तिला जाऊ द्या. फक्त 1 मिनिटासाठी. ती लहान मुलगी आहे. गार्डने मला धक्का देऊन दूर लोटले आणि सौम्याच्या मागे धावलं. मीही त्यांच्या मागे धावलो. सौम्या सरळ रिसेप्शन काउंटरऐवजी समोरच्या गल्लीकडे गेली, जिथे डॉक्टरांच्या खोल्या होत्या. तिला माहीत नव्हते की कुठे जायचे आहे. ती फक्त प्रत्येक बंद दाराकडे आशेने भरलेल्या नजरेने पाहत होती. समोर एका मोठ्या खोलीचे दार उघडे होते, ज्यावर हेड ऑफ डिपार्टमेंटचा बोर्ड लावलेला होता. सौम्य दारावर टकटक न करताच त्या खोलीत शिरली. आत एक मध्यमवयीन डॉक्टर बसला होता आणि फाईल्स पाहत होता. खोलीची शांतता सौम्याच्या हुंदक्याने भंगली. डॉक्टर एकदम दचकून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि गांभीर्य होते. हा काय उद्धटपणा आहे? तू कोण आहेस आणि येथे आत कशी आलीस? डॉक्टरच्या आवाजात राग होता. त्याच वेळी मागून गार्डही आत आला. त्याचा श्वास फुलला होता. सॉरी सर, ही मुलगी जबरदस्ती आत घुसली आहे. मी तिला आत्ता बाहेर काढतो. गार्ड पुढे आला आणि सौम्याचा बाहू पकडण्याचा प्रयत्न केला. खबरदार, जो मला हात लावलास तर. सौम्या इतक्या जोरात ओरडली की गार्ड एक क्षण थांबला. तिच्या आवाजात सिंहणीसारखी गरज होती, जी तिच्या वयापेक्षा खूप मोठी होती. मीही त्याच वेळी खोलीच्या दारापर्यंत पोचलो. आत शिरताच धापा टाकत म्हणालो, डॉक्टर साहेब, माफ करा. ही माझी बहीण आहे. आम्ही लोक खूप चिंतेत आहोत. सौम्याने माझी आणि गार्डची पर्वा न करता मुठीत दाबलेले ते लॉकेट काढले आणि डॉक्टरच्या समोरच्या टेबलावर जोरात आपटले. हे घ्या. ही आमच्या घरची सर्वात मौल्यवान वस्तू आहे. तुम्ही ते ठेवा. माझी आई म्हणायची की यात तिचे प्राण आहे. तुम्ही हे ठेवा आणि माझ्या आईचा जीव वाचवा. याशिवाय आमच्याजवळ देण्यासाठी काहीही नाही. सौम्याचा आवाज रडवेला झाला होता, पण तिची हिंमत तुटली नव्हती. डॉक्टरने प्रथम रागाने सौम्याकडे पाहिले. मग त्याची नजर टेबलावर पडलेल्या त्या जुन्या लॉकेटवर गेली. जशी त्याची नजर त्या निळ्या दगडावर आणि खास बनावटीच्या लॉकेटवर पडली, त्याच्या चेहऱ्याचे भाव एकदम बदलले. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो आपल्या खुर्चीतून असा उभा राहिला जणू त्याला करंट लागला. त्याचा राग आणि अभिमान क्षणभरात नाहीसा झाला. त्याचे हात थरथरत लॉकेटकडे वाढले. हे लॉकेट? डॉक्टरच्या आवाजात भीती होती. त्याने लॉकेट उचलून आपल्या डोळ्यांच्या अगदी जवळ आणले आणि ते उलट सुलट करून पाहू लागला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. गार्ड, जो सौम्याला पुन्हा पकडण्यासाठी जात होता, डॉक्टरचे बदललेले हावभाव पाहून तेथेच थांबला. मीही आश्चर्यचकित झालो. डॉक्टर त्या साधारण लॉकेटला असे पाहत होता जणू ते कोहिनूर हिरा आहे. हे तुझ्याकडे कुठून आले? खरं खरं सांग, नाहीतर मी आत्ता पोलिसांना फोन करतो. डॉक्टरने अचानक नजर वर करून सौम्याकडे पाहिले. आता त्याच्या आवाजात राग नव्हता, तर विचित्र भीती आणि आश्चर्य होते. सौम्या घाबरून 2 पावले मागे सरकली आणि माझ्यासोबत उभी राहिली. डॉक्टर साहेब, देवासाठी हे आमचेच आहे. आम्ही काही चोरी केली नाही. ही तर माझ्या आईची निशाणी आहे. मी लगेच सफाई दिली.
माझे हृदय जोर जोरात धडधडत होते की कुठे चोरीचा आरोप लागू नये. खोटे बोलू नकोस मुला. हे लॉकेट काही साधारण नाही. हे तर वर्षांपूर्वी कुठेतरी हरवले होते. हे तुमच्यासारख्या लोकांच्या हातापर्यंत कसे पोचले? हे कुणाचे आहे? डॉक्टर टेबलाभोवती फिरत माझ्या जवळ आला. त्यांचे श्वास वेगाने झाले होते. हे माझ्या आईचे लॉकेट आहे. ती बाहेर फुटपाथवर मरत आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर चला आणि पहा. सौम्या रडत म्हणाली, तुम्ही हे ठेवा, फक्त तिचा उपचार करा. फुटपाथवर डॉक्टरने लॉकेट मुठीत घेतले आणि एखाद्या वेड्याप्रमाणे म्हणाला. मग दाराकडे धावला. कुठे आहे ती? कोणत्या जागी? तो आम्हाला खोलीत तसेच सोडून वेड्यासारखा गल्लीत धावला. गार्ड आणि बाकी स्टाफ आश्चर्याने त्याला धावताना पाहत होते. मी आणि सौम्याही त्याच्या मागे धावलो. आम्हाला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. जो डॉक्टर 1 मिनिटापूर्वी आम्हाला बाहेर काढत होता तोच ते लॉकेट पाहून इतका अस्वस्थ का झाला होता. डॉक्टर धावत गेट बाहेर निघाला आणि त्याची नजर भिंतीच्या आधाराने पडलेल्या माझ्या आईवर पडली. तो तेथेच थांबला. त्याने हळूहळू आईच्या चेहऱ्याकडे पाहिले, जो दुखण्याने पिवळा पडला होता. आईचे डोळे बंद होते. डॉक्टरने आईच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले. मग त्याने आपल्या खिशातून चष्मा काढला, लावला आणि वाकून आईच्या कपाळाचे केस हळूहळू बाजूला केले. तिथे असलेली एक जुनी खूण पाहून त्याच्या तोंडून निघाले, हे देवा. तो तेथेच रस्त्यावर गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने कापत्या हातांनी आईचा हात पकडला. स्ट्रेचर घेऊन या, लवकर करा. तो जोरात ओरडला. त्याच्या आवाजात इतकी भीती होती की रुग्णालयाचा स्टाफ, जो आधी तमाशा पाहत होता, तो लगेच हालचाल करू लागला. डॉक्टर साहेब, पण फी? काउंटरवाल्या बाबाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. भाड्यात जाऊ दे ती फी. जर या रुग्णाला काही झाले तर कुणाचीही खैर नाही. लवकर या, आत घेऊन चला ताबडतोब. यांचे सर्व टेस्ट करा. डॉक्टरचा राग तर पाहण्यासारखा होता. वॉर्ड बॉय धावत आले आणि स्ट्रेचर आतमध्ये घेऊन जाऊ लागले. डॉक्टर स्वतः स्ट्रेचर सोबत धावत होता. त्याने आईचा हात सोडला नव्हता. तो वारंवार लॉकेट पाहत होता आणि मग आईच्या चेहऱ्याकडे. भाऊ, आईला काय झाले आहे? आणि हे डॉक्टर अंकल रडत का आहेत? सौम्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहत विचारले. मला काहीही माहीत नाही सौम्या. फक्त तू प्रार्थना कर की आई वाचेल. मी तिचा हात पकडला आणि आम्हीही स्ट्रेचरच्या मागे धावलो. काही वेळापूर्वी जी दारे आमच्यासाठी बंद होते ते आता स्वतःच उघडत चालले होते. अनेक तास आईचे टेस्ट झाले. जेव्हा सर्व टेस्ट पूर्ण झाले तेव्हा आईला ऑपरेशन थिएटरकडे नेले गेले. डॉक्टर सतत नर्सांना सूचना देत होता. ब्लड बँकेतून रक्त मागवा आणि डॉक्टर खन्नांना फोन करा. मला न्यूरोलॉजिस्टची पूर्ण टीम आत्ताच्या आत्ता हवी आहे. जेव्हा स्ट्रेचर ऑपरेशन थिएटरच्या दारापर्यंत पोहोचले तेव्हा डॉक्टर थांबला. त्याने वळून आमच्याकडे पाहिले. त्याचे डोळे लाल होते. तो माझ्या जवळ आला आणि मग माझ्या खांद्यावर हात ठेवला. घाबरण्याची गरज नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी त्यांना काहीही होऊ देणार नाही. त्याच्या आवाजात जो आपलेपणा होता तो मी आधी कधीही कोणत्याही डॉक्टरमध्ये पाहिला नव्हता. थिएटरचे दार बंद झाले आणि लाल दिवा पेटला. मी आणि सौम्या बाहेर बाकड्यावर कोसळलो. अनेक तास निघून गेले होते. सौम्याचा हात आपल्या गळ्यावर गेला आणि मग तिने माझ्याकडे पाहिले. भाऊ, त्या लॉकेटमध्ये शेवटी अशी काय जादू होती? डॉक्टर अंकलने ते पाहता क्षणी सर्व काही कसे बदलवून टाकले. मी स्वतः आश्चर्यचकित झालो. सौम्या, नक्कीच काहीतरी खूप मोठं रहस्य आहे जे आईने आपल्यापासून लपवून ठेवलं आहे. मी भिंतीला पाठ टेकून बसलो. माझे मन अडचणीत सापडले होते. तो डॉक्टर शेवटी कोण होता? त्याला लॉकेट कसे ओळखता आले? आणि तो आईच्या चेहऱ्याकडे पाहताना अशा रीतीने रडू का लागला? हे प्रश्न आता सापासारखे माझ्या मनात रांगत होते. पण एक गोष्ट निश्चित होती की त्या साधारण लॉकेटने ते करून दाखवले होते
जे माझ्या सर्व विनवण्या आणि याचना करू शकल्या नव्हत्या. अचानक ऑपरेशन थिएटरचे दार उघडले आणि एक नर्स वेगाने बाहेर आली. मी विजेच्या वेगाने आपल्या जागेवरून उठलो. सिस्टर, माझी आई कशी आहे? आत काय झाले आहे? मी पुढे सरकत विचारू लागलो. माझा आवाज माझ्या गळ्यात अडकत होता. नर्सने थांबून माझ्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर ते सामर्थ्य नव्हते जे आधी दिसत होते. तिने मऊ स्वरात उत्तर दिले, तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर साहेब स्वतः शस्त्रक्रिया करत आहेत. ते आपली पूर्ण शक्ती लावत आहेत. फक्त तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. पण डॉक्टर साहेबांना अचानक काय झाले ते तर आम्हाला बाहेर काढत होते. मी आश्चर्य आणि अविश्वासाने विचारले. नर्सने इकडे तिकडे पाहिले आणि मग खूप हळू आवाजात म्हणाली, मी स्वतः गेल्या 10 वर्षांपासून डॉक्टर साहेबांसोबत काम करत आहे. पण आजपर्यंत मी त्यांना इतके भावूक कधी पाहिले नाही. ते स्ट्रेचर सोबत असे धावत होते जणू आत रुग्ण नव्हते तर त्यांची स्वतःची आई आहे. त्यांनी सर्व इतर शस्त्रक्रिया पुढच्या तारखेला ढकलून दिल्या आहेत. तिच्या बोलण्याने माझा गोंधळ आणखीन वाढला. पण का? आम्ही त्यांना ओळखतही नाही. ते लॉकेट पाहून त्यांच्यावर असा काय परिणाम झाला? हे तर डॉक्टर साहेबच सांगू शकतील, नर्सने उत्तर दिले आणि मग लगेच म्हणाली, तुम्ही दोघांनी सकाळपासून काही खाल्ले आहे का? तुमचे चेहरे सांगत आहेत की तुम्ही भुकेले आहात. मी नकारार्थी डोके हलवले. खाण्याचे भान कसे असणार सिस्टर? फक्त माझी आई वाचावी. डॉक्टर साहेबांनी कडक सूचना दिली आहे की या लोकांची काळजी घ्या. मी आता कॅन्टीनमधून काही मागवून तुम्हाला देते. हे म्हणून ती निघून गेली. मी परत बाकड्यावर बसलो. सौम्याने डोके वर केले आणि प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. भाऊ, हे सर्व काय चालले आहे? हे लोक अचानक इतके दयाळू कसे झाले? मला माहीत नाही सौम्या. कदाचित देवाने आपले ऐकले असेल. कदाचित ते लॉकेट खरोखरच काही चमत्कार आहे. मी तिच्या केसांवर हात फिरवत म्हणालो. मनात विचित्र अस्वस्थता होती, पण जीभ शांत होती. थोड्या वेळाने तोच काउंटरवाला माणूस आमच्या जवळ आला, ज्याने फीसाठी आम्हाला झिडकारले होते. त्याच्या हातात 2 ज्यूसचे डबे आणि सँडविच होते. तो लाजलेला दिसत होता. बेटा, हे घ्या. डॉक्टर साहेबांचा आदेश आहे. त्याने त्या वस्तू आमच्याकडे वाढवल्या. मी त्याच्याकडे पाहिले. अंकल, थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही म्हणत होता की हे काही दान केंद्र नाही. मग आता हे सर्व का? माझ्या वागण्यात तक्रार होती. तो माणूस थोडा घाबरला. पहा बेटा, आम्ही तर येथे नोकर आहोत. आम्हाला वरून जो आदेश मिळतो तोच आम्ही पाळतो ना. डॉक्टर साहेबांनी रुग्णालय डोक्यावर घेतले आहे. त्यांनी सांगितले आहे की जर त्या मुलांना थोडीशीही अडचण झाली तर सर्वांची नोकरी संपेल. आता तुम्ही हे खा, नाहीतर आमची अडचण वाढेल. सौम्याने भुकेमुळे त्या डब्याला पकडले. मीही थोडे खाल्ले. तेव्हा माझा गळा थोडा शांत झाला. वेळ हळूहळू जात होता. आता 3 तास झाले होते, पण तो लाल लाईट बंद होण्याचे नावच घेत नव्हता. शेवटी थिएटरचे दार पुन्हा उघडले आणि यावेळी स्वतः डॉक्टर बाहेर आले. त्यांनी शस्त्रक्रियेचे कपडे घातले होते आणि मास्क त्यांच्या गळ्यात लटकत होता. त्यांच्या कपाळावर घाम स्पष्ट चमकत होता. मी आणि सौम्या एकत्र त्यांच्याकडे धावलो. डॉक्टर साहेब, माझी आई. डॉक्टरने खोल श्वास घेतला आणि त्यांची नजर सरळ माझ्या डोळ्यात खेळली. त्यांच्या डोळ्यात ओलावा तरंगत होता. ती ठीक आहे. धोका टळला आहे, पण अजून शुद्ध येण्यास वेळ लागेल. देवाचे आभार. सौम्या तेथेच हात जोडून देवाला प्रार्थना करू लागली. माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. डॉक्टर पुढे सरकले. सौम्याला खुर्चीवर बसवले आणि मग माझ्याकडे पाहत म्हणाले, तुमचे नाव काय आहे बेटा? प्रतीक, आणि ही माझी बहीण सौम्या आहे. मी शिष्टाचाराने उत्तर दिले. प्रतीक. डॉक्टरने माझे नाव असे पुन्हा उच्चारले जणू ते आपल्या स्मृतीत बसवत आहे. मग त्यांनी आपल्या खिशातून ते लॉकेट काढले. मला तुम्ही खरे खरे सांगा, हे लॉकेट तुमच्या आईकडे कधीपासून आहे?
जेव्हापासून आम्ही समजदार झालो आहोत सर, आई ते कधीही आपल्यापासून दूर करत नव्हती. मी उत्तर दिले, तुमच्या आईचे नाव काय आहे? डॉक्टरच्या आवाजात अस्वस्थता होती. मीना, मी सांगितले. मीना. डॉक्टरने ते शब्द पुन्हा उच्चारले. ठीक आहे. ती कुठली राहणारी आहे? त्यांचा माहेर कुठे आहे? हा प्रश्न विचित्र होता. डॉक्टरला रुग्णाच्या माहेरशी काय संबंध? मी आश्चर्यचकित झालो. आम्हाला माहीत नाही. आई सांगायची की ती लहानपणीच आपल्या घरच्यांपासून वेगळी पडली होती. ती एखाद्या मेळ्यात हरवली होती आणि मग एक गरीब कुटुंबाने तिला सांभाळली. तिला आपल्या आई वडिलांचे नावही आठवत नव्हते. फक्त हे लॉकेट तिच्या जवळ होते. माझे बोलणे ऐकून डॉक्टरच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ते असे दगडासारखे झाले, जणू त्यांच्यावर वीज पडली. त्यांनी लॉकेट एवढ्या जोरात पकडले की त्यांची बोटे पांढरी पडली. मेळ्यात हरवली होती. डॉक्टरचा आवाज भारी झाला. आणि हे लॉकेटही तेव्हा तिच्या जवळ होते. हो सर. आई सांगायची की हे तिच्या आईची खूण आहे. तिथे पाहून अनेकदा रडायची. सांगायची की कदाचित कोणीतरी या लॉकेटच्या माध्यमातून तिला ओळखेल. डॉक्टरच्या डोळ्यातून एक अश्रू तुटून पडला. हे ते एक मोठे डॉक्टर होते, येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक. पण त्या क्षणी ते एका मुलासारखे भावनाप्रधान दिसत होते. सर, तुम्ही रडत आहात? सौम्याने निरागसपणे विचारले. काय माझी आई ठीक होणार नाही? डॉक्टरने लगेच डोळे पुसले. नाही बेटा, तुझी आई पूर्ण ठीक होईल. मी रडत नाही, फक्त आनंदाचे अश्रू आहेत. तुम्हाला माहीत नाही, त्या लॉकेटने आज काय चमत्कार करून दाखवला आहे. कसा चमत्कार सर? आम्हालाही सांगा. आम्ही लोक खूप काळजीत आहोत. मी अधीर होऊन विचारू लागलो. डॉक्टरने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचा हात कापत होता. आत्ता नाही. आता फक्त तुमच्या आईचा जीव महत्त्वाचा आहे. जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा सर्व काही स्पष्ट होईल. फक्त एवढे जाणून घ्या की तुम्ही दोघे आता एकटे नाही. आज नंतर तुम्ही स्वतःला लावारी समजू नका. हे म्हणून डॉक्टर परत वळले आणि थिएटरच्या आत जाऊ लागले. दारापर्यंत पोहोचल्यावर ते थांबले आणि म्हणाले, प्रतीक, सौम्या, कशाचीही गरज लागली तर नर्सला सांगा. मी तुमच्या आईजवळच राहीन जोपर्यंत ती डोळे उघडत नाही. दार बंद झाले आणि आम्ही दोघे भाऊ बहीण पुन्हा एकदा प्रश्नार्थक चिन्ह बनून राहिलो. भाऊ, डॉक्टर अंकलचे बोलणे किती विचित्र होते. ते म्हणत होते की आपण लावारीस नाही. याचा काय अर्थ आहे? सौम्याने विचारले. वाटते ते आईला आधीपासून ओळखतात सौम्या. कदाचित आईच्या वेगळ्या पडलेल्या कुटुंबाशी त्यांचा काही नातेसंबंध असेल. मी अंदाज लावला. पण हे कसे शक्य आहे? आम्ही लोक इतके वर्ष गरिबीच्या चाकात पिसत आहोत आणि आज अचानक हे सर्व? वेळ जात होता. रात्रीचे सावट गडद झाले. पण आमच्या डोळ्यातून झोप कोसो दूर होती. रुग्णालयाचा स्टाफ आता आम्हाला VIP प्रोटोकॉल देत होता. आम्हाला एका खाजगी खोलीत हलवले गेले होते, जेथे खूप आरामदायक सोफे होते. पण आमचे मन तिथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अडकले होते. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी दार उघडले आणि डॉक्टर साहेब बाहेर आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक विचित्र चमक होती. अभिनंदन मुलांनो, डॉक्टर हसत हसत म्हणाले की तुमच्या आईला शुद्ध आली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आम्ही दोघांनी आनंदाने उडी मारली. काय काय आम्ही त्यांच्याशी भेटू शकतो? आता लगेच नाही. त्यांना आता ICUत हलवले जात आहे. थोड्या वेळाने जेव्हा ती थोडी बरी होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन जाईन, डॉक्टर म्हणाले. सर, तुमचे खूप खूप आभार. मी डॉक्टरांच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला वाकू दिले नाही. आभार माझा नाही, तर त्या देवाला सांगा ज्याने तुम्हाला इथे पाठवले. डॉक्टरने मला खांद्याने पकडून माझ्या डोळ्यात पाहिले आणि त्या लॉकेटलाही आभार सांगा. जर ते लॉकेट नसते तर कदाचित मी त्यांना एक साधारण रुग्ण समजून दुर्लक्षित केले असते. पण नियतीने काही वेगळेच ठरवले होते. सर, आता तर तुम्ही सांगा.
शेवटी या लॉकेटचे रहस्य काय आहे? मी पुन्हा आग्रह केला. डॉक्टरने खोल श्वास घेतला. हे रहस्य तुमची आईच उघड करेल. काही दिवस वाट पहा आणि त्यांची स्थिती थोडी बरी होऊ द्या. मग जवळजवळ 1 आठवडा निघून गेला. एक दिवस डॉक्टर आमच्या जवळ आले आणि म्हणाले, चला माझ्यासोबत चला. त्यांनी आम्हाला आपल्या सोबत येण्याचा इशारा केला. आम्ही धडधडत्या हृदयाने त्यांच्या मागे मागे चालू लागलो. ICUच्या काचेच्या पलीकडे आई झोपली होती. तिच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती आणि ती खूप कमजोर दिसत होती, पण तिचे डोळे उघडे होते. डॉक्टर आम्हाला आत घेऊन गेले. आईची नजर जशी आमच्यावर पडली, तिच्या ओठांवर एक हलकसं हसू आलं. आम्ही धावत तिच्या बेडजवळ गेलो. आई, सौम्याने तिचा हात पकडला. मी ठीक आहे बेटा. आईचा आवाज खूप मंद होता. डॉक्टर आमच्या मागे शांत उभे होते. मग ते हळूहळू पुढे सरकले. आईची नजर जशी डॉक्टरवर पडली, ती दचकली. डॉक्टरने आपला मास्क पूर्णपणे काढला होता आणि डोक्याची टोपीही उतरवली होती. आईने आपले धुसर डोळे बारीक केले. ती डॉक्टरच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली. मग त्यांची नजर डॉक्टरच्या हातात असलेल्या त्या लॉकेटवर गेली, जे डॉक्टर आपल्या हातात धरून होते. आई काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द साथ देत नव्हते. डॉक्टर बेडच्या कडेला बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी आईचा हात आपल्या दोन्ही हातात पकडला आणि भरलेल्या आवाजात म्हणाले, ओळखा मावशी, आपल्या बहिणीची खूणही विसरलात का? आईचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मावशी? खोलीत शांतता पसरली, जेथे फक्त यंत्रांचा बीप आवाज येत होता. माझी आई मीना, जी आता मृत्यूच्या तोंडातून परत आली होती, आश्चर्याने विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या डॉक्टरकडे पाहत होती. जो डॉक्टर कमी आणि हरवलेला आपला जास्त वाटत होता. तुम्ही हे काय म्हणत आहात बेटा? आईच्या आवाजात आश्चर्य होते, पण त्यात लपलेली अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. मी तुमची मावशी कशी होऊ शकते? माझे तर या जगात कोणीही नाही. डॉक्टरने आपल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले नाहीत, तर पुन्हा ते लॉकेट पुढे केले आणि मग आपल्या कोटच्या खिशातून दुसरे लॉकेट काढून हाताच्या तळव्यावर ठेवले. हे पहा मावशी. डॉक्टरचा आवाज भावनेने भरला होता. एक लॉकेट तुमच्या मुलीने सौम्याने आणले होते आणि दुसरे लॉकेट माझ्या आईजवळ आहे. लक्षपूर्वक पहा. दोन्ही अगदी एकसारखे आहेत. आईने कापत्या हातांनी दोन्ही लॉकेट उचलले. तिच्या डोळ्यात ओळखीची एक चमक उमटली. अरे, हे तर माझ्या लॉकेटसारखेच आहे. हे तुमच्याकडे कुठून आले? हे माझ्या आईने मला दिले होते. डॉक्टरने आईच्या हातांना आपल्या दोन्ही हातात घेतले. माझ्या आईचे नाव सुषमा आहे. ती तुमची मोठी बहीण आहे. सुषमा? आईच्या ओठातून एक हुंदका बाहेर पडला. माझी सुषमा दिदी, काय ती जिवंत आहे? हो मावशी, ती जिवंत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला शोधत आहे. डॉक्टरने लगेच सांगितले. मला लहानपणापासून त्यांनी हेच सांगितले होते की त्यांची एक लहान बहीण मीना होती, जी मेळ्यात हरवली होती. तिच्याजवळही असेच लॉकेट होते. आईने मला हे लॉकेट देत सांगितले होते की जर जीवनात कधी तुला यासारखे दुसरे लॉकेट दिसले तर समजून घे की ते माझ्या हरवलेल्या बहिणीची खूण आहे. मी आणि सौम्या एकमेकांकडे पाहत होतो. आमची आई जी नेहमी सांगायची की ती अनाथ आहे, आज अचानक आम्हाला समजले की आमचेही काही कुटुंब आहे आणि तेही इतके श्रीमंत आणि माननीय. मला माझ्या बहिणीला भेटायचे आहे. आईने उठण्याचा प्रयत्न केला, पण कमजोरीमुळे ती पुन्हा पडली. आराम करा मावशी, तुम्ही आत्ता खूप कमजोर आहात. डॉक्टरने त्यांना आधार देऊन पुन्हा झोपवले. मी मम्मीला फोन केला होता. ती बस इथे पोचतच असेल. यानंतरचे दृश्य तर खूप विचित्र होते. ते डॉक्टर जे आधी आमच्यासाठी पूर्ण अनोळखी होते, आता एक क्षण सुद्धा आईजवळून दूर होत नव्हते. उलट आम्हा दोघांपेक्षा जास्त ते आईची काळजी घेत होते. कधी आईला आपल्या हाताने औषध खाऊ घालत, तर कधी नर्सना सूचना देत की येथे कोणतीही अडचण येऊ नये. त्यांच्या डोळ्यात आईसाठी असं प्रेम होतं, जणू ते आपल्या सख्ख्या आईची सेवा करत आहेत.
प्रतीक बेटा, इकडे ये. डॉक्टरने मला आपल्या जवळ बोलावले. मला माफ कर बेटा. मी तुमच्याशी खूप कठोरपणे वागलो होतो. मला माहीत नव्हते की तुम्ही माझ्या मावशीची मुलं आहात. नाही, असं बोलू नका. मी लाजलो. तुम्ही माझ्या आईचा जीव वाचवला आहे. तुम्ही तर आमच्यासाठी देवदूत आहात. देवदूत नाही, भाऊ म्हणा. डॉक्टरांनी हसून मला गळ्यात घेतले. माझे नाव संजय आहे. आजपासून तुम्ही एकटे नाहीत प्रतीक. तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. थोड्याच वेळाने बाहेर आवाज झाला आणि दार जोरात उघडले. एक वृद्ध स्त्री व्हीलचेअरवर आत आली. तिच्यासोबत अनेक लोक होते. ती स्त्री खूप कमजोर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात अपार तळमळ होती. संजय वेगाने पुढे सरकले आणि आपल्या आईला व्हीलचेअरमधून उतरवण्यास मदत केली. मम्मी, पहा ही कोण आहे. माझ्या आईने जसं समोर पाहिले, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुषमा दिदी, मीना. ती वृद्ध स्त्री लडखडत्या पावलांनी पुढे आली आणि माझ्या आईच्या गळ्यात पडली. खोलीत उपस्थित प्रत्येक जण स्तब्ध राहिला. दोन वेगळ्या पडलेल्या बहिणी इतक्या वर्षानंतर एकमेकींना भेटत होत्या. रुग्णालयाचा स्टाफ, नर्स आणि डॉक्टर सर्व शांतपणे हे दृश्य पाहत होते. हवेत फक्त हुंदक्यांचा आवाज होता. तू कुठे गेली होतीस मीना? सुषमा मावशीने आईचा चेहरा आपल्या हातात घेत विचारले. मी तुला कुठे कुठे शोधले नाही. मी खूप विनवण्या केल्या. देवापुढे जल चढवले की माझी बहीण मला मिळावी. दीदी, मी तर मेळ्यात हरवले होते. आईने रडत सांगितले. मी खूप रडले, खूप ओरडले, पण तुम्ही मला कुठेही मिळाला नाही. मग मला एक गरीब कुटुंब आपल्या सोबत घेऊन गेले. त्यांनी मला सांभाळले, वाढवले, पण ते लोक खूप दूर राहत होते. मला आपल्या घराचा पत्ताही माहीत नव्हता. मी तर निरक्षर होते. मला काही समजतही नव्हते. मला फक्त तुमचे नाव आणि हे लॉकेट आठवत होते. देवाचे लाख लाख आभार की त्याने मरण्यापूर्वी आपल्याला भेटवले. सुषमा मावशीने हात जोडून देवाचे आभार मानले. डॉक्टर संजयनेही आपल्या आई आणि माझ्या आई दोघींना आपल्या गळ्यात घेतले होते. सुषमा मावशीने प्रेमाने म्हटले, मीना, हा माझा मुलगा आहे. हो, हा संजय आहे. हा माझा हिरा आहे. मावशीने अभिमानाने म्हटले, पहा देवाचा चमत्कार. याच हातांनी तुझा उपचार व्हायचा होता. डॉक्टर संजयने सांगितले की आता तुम्ही काळजी करू नका मावशी. आता तुम्ही कुठेही जाणार नाही. डॉक्टर संजयने आईचे अश्रू पुसले. आता तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहा. प्रतीक आणि सौम्याच्या शिक्षणाची जबाबदारी ही माझी आहे. हे ऐकून जणू आमच्या डोक्यावरून खूप मोठा भार उतरला. मी जो कालपर्यंत हॉटेलमध्ये भांडी धुणारा एक सामान्य मुलगा होतो, आज एक डॉक्टरचा भाऊ बनलो. सौम्या जी आपल्या शाळेच्या फीसाठी काळजीत असायची, आज तिचे भविष्य सुरक्षित झाले. डॉक्टर संजयला आईने म्हटले की बेटा, माझी एक शिकवण नेहमी लक्षात ठेव. कधीही एखाद्या गरीबाला उपचाराशिवाय परत पाठवू नकोस. कदाचित तुझ्या या दयाळूपणाच्या बदल्यात देव तुला खूप काही देईल. या एका लॉकेटने फक्त उपचारच केला नाही, तर दोन वेगळ्या पडलेल्या बहिणींनाही भेटवले आहे, ज्या माहीत नाही किती वर्ष वेगळ्या होत्या. संजयने आईचा हात पकडून वचन दिले की मावशी, मी वचन देतो की आज नंतर या रुग्णालयाचे दारे गरिबांसाठी कधीही बंद होणार नाहीत. आज मी शिकलो की खरी दौलत बँक बॅलन्समध्ये नाही, तर आशीर्वादात असते. आईने हसून डोके हलवले. बेटा, दौलत तर येणारी जाणारी गोष्ट आहे, पण माणुसकीचं नातं सर्वात मोठं असतं. काही दिवसांनी आईला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. संजय भाऊ स्वतः आपल्या गाडीतून आम्हाला घेण्यासाठी आले. जेव्हा आम्ही रुग्णालयातून बाहेर पडत होतो, तेव्हा तोच गार्ड आणि काउंटरवाला क्लार्क डोके झुकवून उभे होते. संजय भाऊ थांबले आणि त्यांना म्हणाले की हा माझा परिवार आहे. पुन्हा जर एखादा गरीब इथे आला तर त्याच्या कपड्यांकडे पाहून निर्णय घेऊ नका. कदाचित तो कुणाचा हरवलेला आपला असेल. आम्ही संजय भाऊच्या देखण्या घरात पोचलो. सर्वांनी आमचे चांगले स्वागत केले. सुषमा मावशीने आईला आपल्या शेजारच्या खोलीत हलवले. सौम्याला नवे कपडे मिळाले आणि माझे प्रवेश शहरातील एका चांगल्या महाविद्यालयात करून दिले गेले. आयुष्य किती विचित्र आहे. कालपर्यंत मी
काही पैशांसाठी बेइज्जत होत होतो आणि आज देवाने मला इज्जत आणि शांतता दिली. रात्री जेव्हा मी आईजवळ बसलो तेव्हा मी तिला विचारले की आई, जर आपण श्रीमंत निघालो नसतो तर काय संजय भाऊंनी उपचार केले असते? आईने हसून म्हटले की बेटा, संजय एक चांगला माणूस आहे. फक्त योग्य मार्गाची ओळख करवायची होती. आता तो समजला आहे की कुणाचा जीव वाचवणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे. आणि म्हणून प्रतीक, तूही आपला भूतकाळ कधीही विसरू नकोस. आपल्याला नेहमी गरिबांची मदत करायला हवी, कारण आपण स्वतः तो काळ पाहिला आहे. मी आईचा हात पकडून म्हणालो की ठीक आहे आई, मी तो काळ कधीही विसरणार नाही. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की कधीही आशेचा पदर सोडू नये. देवाकडे उशीर आहे, अंधार नाही. एक सामान्य लॉकेटही नशीब बदलण्याचे कारण बनू शकते. आज माझे मन खूप शांततेत आहे, कारण माझी आई पूर्णपणे ठीक झाली आहे आणि आम्ही एका चांगल्या कुटुंबाचा भाग बनलो आहोत. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर समजून घ्या की या कथेचा उद्देश पूर्ण झाला आहे. ही फक्त एका कुटुंबाची कथा नाही, तर प्रत्येक त्या माणसाची कथा आहे जो कठीण काळातही आशेचे दिवे विझू देत नाही. कधी कधी नशीब खूप छोट्या आधाराच्या माध्यमातून आपलं जीवन बदलतो. म्हणून परिस्थिती कशीही असो, मानवता, विश्वास आणि आशा कधीही सोडू नका, कारण कदाचित पुढचा चमत्कार तुमच्या जीवनात घडणार असेल. मित्रांनो, जर तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर कृपया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.